लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पुसद येथील तहसील कार्यालयासमोर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पदभरतीसाठी साखळी आणि त्यानंतर आमरण उपोषण सुरू केले होते। हे आंदोलन सुरू असताना भारतीय जनता पार्टी पुसद जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता। त्यावेळी विद्यार्थ्यांना येत्या 8 दिवसात प्रत्यक्ष भेट घडवून देऊ असा शब्द भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरती फुफाटे यांच्यामार्फत देण्यात आला होता। तो शब्द आज पूर्ण करत उपोषणकर्ते विद्यार्थ्यांची यवतमाळ येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याशी भेट घडवून देण्यात आली। या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर, पदभरती संदर्भात, बिंदू नामावली संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली। आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताचे भविष्य आहे आणि त्यांचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिले। येत्या 21 सप्टेंबर रोजी यवतमाळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्यात येईल अशी ग्वाही दिली। डॉक्टर आरती फुफाटे यांनी घेतलेल्या पुढाकारातून मंत्री महोदय यांची भेट होऊन प्रश्न निकाली काढणार असल्याचे आश्वासन मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला। कारण पुसद येथील उपोषण मंडपाकडे अनेकांनी पाठ फिरवल्यामुळे विद्यार्थी तसेच समाज बांधव यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती। परंतु मंत्री यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे। यावेळी डॉक्टर आरतीताई फुफाटे, देविदास डाखोरे, सुरेश सिडाम, संदीप आढाव, उपोषणकर्ते विद्यार्थी वाघमारे, मोरे यांच्यासहित विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी माननीय सचिव महोदयांना पत्र दिलं सीएसला, ॲक्च्युली 12:30 आहे का 18 आहे त्यांना आम्हाला मग काय झालं, 2014ला एक पेसा कायदा लागू झाला। 5,935 गाव पेसाचे पेसा लवकर व्यक्तीमध्ये GR काढला होता। 100% आरक्षण आणि 100% आरक्षण कधी राहू शकते काय, पण तिथं दुसऱ्या जातीचे लोक नाही लागतात। मग ते आपलं काही टिकलं नाही। कर्नाटकाचंही तसं झालं, आपलंही तसं झालं। मग आपल्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्ट आणले आणि न्याय प्रविष्ट झाला असल्यामुळे आमच्या 2024च्या निवडणुकीच्या पूर्वी आम्ही खूप धावपळ केली। आम्ही आदिवासी विद्यार्थी पुसद येथे उपोषणासाठी बसलो होतो, आदिवासी भरती स्पेशलसाठी। तर उपोषणस्थळी आम्हाला आरतीताई फुफाटे यांनी भेट दिली की असं उपोषणस्थळी असं सांगितलं त्यांनी की बा तुम्हाला विके साहेबांसोबत भेट करून देतो। आणि आज आमची भेट करून दिली विके साहेबांसोबत आणि विके साहेबांनी आम्हाला सांगितलं की सीएम सोबत तुमची भेट करून देतो असं आम्हाला सरांनी शब्द दिला। आणि याच्यासाठी आम्हाला सहकार्य पूर्णपणे आरतीताईचं लाभलेलं आहे। याच्यासाठी आम्ही पूर्ण विद्यार्थी आभार मानतो आणि लवकरात लवकर सीएम सोबत मीटिंग होईल हे आम्ही गृहीत धरून ठेवतो। पण एक आदिवासी समाजाचं नेतृत्व करताना स्वतः मी शिक्षित असल्या कारणाने मला हे ज्या मुलांची दयनीय अवस्था आहे ती थोडी मला बिकट वाटलीच। म्हणूनच तातडीने जेव्हा हे उपोषणाला बसले त्यावेळेपासूनच पाठपुरावा करून आपण त्या मुलांचं आमरण उपोषण सोडून तातडीने 8 दिवसाच्या आत आपण माननीय आदिवासी मंत्री उईके साहेब यांच्याकडे भेटीला घेऊन यवतमाळला आलो आणि त्यांनी सुद्धा जे उत्तरं दिले आणि समाधान आमचं केलं की आम्ही तात्काळ या 8 दिवसामध्येच ते बिंदू नामावलीचं आणि पदभरतीचं सुद्धा आम्ही याचा लवकरात लवकर पाठपुरावा करू। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.